रायगड जिल्हा म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यांसमोर दुर्गरत्नांची खाण उभी राहते आणि याच दुर्गरत्नांच्या खाणीत आपल्या नावाप्रमाणे सरस असलेला पगडीच्या आकाराचा किल्ला म्हणजेच सरसगड होय। आजवर गडाचे बुरुज आणि तटबंदीची भक्कम बांधणी कणखरपणे उभी आहे। उत्कृष्ट गड बांधणीचे कौशल्य सरसगडावर आपल्याला पाहायला मिळते। काय तो दिमाखात ठाकलेला गडाचा बालेकिल्ला, काय ती कातळात खोदलेली खांब टाकी आणि विस्तीर्ण व कुशल बांधणीची ही लेणी, हे सार वैभव पाहताना अक्षरशः नजरेचं पारण फिटलं। सरसगडाची सफर करण्यासाठी आम्ही रायगड जिल्ह्यातील पाली या गावात येऊन पोहोचलो। बल्लाळेश्वराच्या मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेली गडाकडे घेऊन जाणारी वाट पकडून सरसगडाच्या दिशेने रवाना झालो। काही अंतरावर पोहोचताच वाटेत एक पाण्याचं टाकं नजरेस पडलं। सरसगड किल्ल्याचा वापर प्रामुख्याने आसपासच्या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी 2000 होन खर्च केले होते। स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात होता। मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारची गुफा जी होती ती आपण प्रबलगड आणि कलावंती दुर्गाच्या मध्ये पाहिली होती आणि या सुद्धा सरसगडावर सुद्धा अशा प्रकारची गुफा आहे आणि या गुहेत आपण आता प्रवेश करतोय। तर बघूया, ही गुहा थोडीफार, हिचा एंट्रन्स प्रवेशद्वार आहे तो थोडाफार मोठा वाटतोय त्या गुहेपेक्षा। आणि आता आपण आतमध्ये प्रवेश केलाय। आपण आता ही कोरीव गुहा पाहिल्याच्या नंतर आपल्याला या पायऱ्या सर करून वर जायचं आहे आणि हवेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे आपल्याला वरती चढण्यामध्ये काही प्रमाणात अडथळे येत आहेत। एक एक पायऱ्या चढतोय तरी पायऱ्या काय संपायचं नाव घेत नाहीयेत आणि इथून वर पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक छोटासा बुरुज पाहायला मिळतोय। इथे आल्याच्यानंतर असं वाटायला लागलंय की कलावंती दुर्गाच्या पायऱ्या बऱ्या होत्या, पण ह्या चढताना अशा प्रकारे दम फुटलेला आहे आणि पायऱ्या काही संपायचं नाव घेत नाहीयेत। अजूनसुद्धा वर पायऱ्या खूप साऱ्या आहेत आणि आपण हळुवारपणे चढतोय। अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलेलो आहोत। इथे आहे पाली दरवाजा। सो आधीचे खतरनाक अशा पायऱ्या होत्या। पावसाळा असल्यामुळे जास्तच त्या रिस्की वाटतात। सर्व पायऱ्या अशा चिकट झालेल्या, स्लिपरी झालेल्या आहेत। सो वेल ग्रिप शूज तुमचे असले पाहिजेत। आम्ही सुद्धा हळूहळू आलोय आणि इथे आल्यानंतर बघितलं तर तुम्ही पाळी दरवाजा किंवा देंडी दरवाजा त्याला बोलतात, जो की दुसरा दरवाजा आहे या गडाचा। आणि ह्या जर तुम्ही पायऱ्या बघितल्या तर अंदाजे 90 ते 100च्या आसपास पायऱ्या आहेत। आणि आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि मग गड एक्सप्लोर करूया। दरवाजा बघू शकता मित्रांनो। सुरक्षा चौकी देवडी। पहारेकरी इथे असावेत। पायऱ्या संपलेल्या आहेत आणि आपण बुरुजावर येऊन पोहोचलोय। इकडे गडाचा मॅप लावलेला आहे, नकाशा आपण बघू शकता। आणि हे 2 बुरुज बघूया आपण। बराचसा परिसर इथला एक्सप्लोर करूया। सरसगडात प्रवेश करण्यासाठी
उत्तर व दक्षिणेकडून फक्त 2 मार्ग आहेत. त्यामुळे गडाचे दोन्ही दरवाजे बंद केले की शत्रूला गडावर येण्यासाठी तिसरा मार्ग नाही. शत्रूने जरी उत्तरेकडून गडामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी माचीवरच्या दोन्ही बुरुजांवरून दगडधोंड्यांचा किंवा तोफांचा मारा करता येणं शक्य होत असावं. मित्रांनो बघू शकता इथे सुद्धा झेंडा बुरुज आहे आणि तिथे फलक सुद्धा लावलेला आहे. पण इथे गवत पसरल्यामुळे आपल्याला खाली जाता येणं शक्य नाहीये. तरी आपण इथल्या तटबंदीवर फेरफटका मारूया. मित्रांनो आपण इकडचा परिसर एक्सप्लोअर करून झालाय आणि आता आपण जाणार आहोत बाले किल्ल्याकडे. बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी इकडे पायऱ्या आहेत आणि आता आपण जाऊया थेट बाले किल्ल्याकडे. दक्षिण बुरुज. मित्रांनो माझ्या खाली या बाजूला खोल अशी दरी आहे आणि धाडस करून आपल्याला इथे चालण्याची जी मजा आहे ती इच्छाशक्ती आपल्याला मिळते. अरे वाह, शिवपिंड हौद. मित्रांनो इथे पाणी आहे आणि पाण्याचा टाका आहे आणि त्यामध्ये शेवाळ सुद्धा आहे आणि पाण्याचा टाका हे जरा बऱ्यापैकी मोठं आहे इतर टाक्यांपेक्षा. शिवपिंड हौद असं याला नाव सुद्धा आहे. पाण्याचे टाके क्रमांक 3 आणि अजून आपण बराचसा परिसर बघणार आहोत. इथे सुद्धा पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतं आणि याला ब्रॅकेटमध्ये नाव सुद्धा आहे, कंसामध्ये नाव सुद्धा आहे औदुंबर हौद. तर इथून पुढे आपण आपली जर्नी चालू ठेवूया आणि या कातळावरून पाण्याचे थेंब बरसताना आपल्याला खूप छान असा नजारा पाहायला मिळतोय. पाण्याचे टाके क्रमांक 6 आपल्याला लागलेला आहे. त्याचं नाव आहे गणेश टाके. गणेश टाके. तर हे आहे गणेश टाके. पाणी पिण्यालायक नाही आहे कारण त्याच्यामध्ये मच्छीसुद्धा आहे आणि गढूळ पाणी दिसतंय ते. त्यामुळं आपण अजून पुढे जाऊया आणि हा गड किल्ला अजून एक्सप्लोअर करूया. पाण्याची टाकी क्रमांक 4. अरे 5 तिकडे होता, मध्ये 6 आला, मग 4 नंबर. ऐनाचा हौद आपल्याला टाकी क्रमांक 4 पाहायला मिळतो. अजून वॉटरफॉल. इथून पाण्याचे थेंब बरसताना आपल्याला अनुभवायला मिळत आहेत आणि ही आहे कातळ कोरीव खोली. खोली तर पूर्णपणे ओली झालेली आहे आणि तर मित्रांनो बघू शकता आपल्याला इथे कातळ कोरीव शिल्प सुद्धा पाहायला मिळतात. बघू शकता आपण व्यापारी लवाजमा इकडे आपले शिल्प पाहायला मिळत आहेत. आपल्याला कॅमेरामध्ये बऱ्यापैकी व्हिजिबल होत असतील. इथे सतीशिला आणि इथे सुद्धा शिल्पकला दिसून येते आपल्याला. पाय दिसत आहेत.
मित्रांनो इथे बऱ्याच प्रमाणात खोल्या आहेत. गणेश शिल्प हा एवढा मोठा कातळाचा डोंगर आणि त्याच्या खाली कोरलेल्या या खोली पण हे खोल्या बघू शकता. खोदायला कसा किती बोलत असेल. आश्चर्यकारक वाटतंय हे खोली बघून कसं खोदलं असेल. आणि त्याला सुद्धा हे पिलर आहेत. निसरड्या वाटा झालेल्या आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आपण या पाण्याच्या टाक्याच्या बाजूने स्थलांतर करतोय एका जागेहून दुसरीकडे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पाण्याची टाकी क्रमांक 7च्या नंतर आपल्याला दिंडी दरवाजाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. इकडे दिंडी दरवाजा होता. मोठी हौद आणि खरंच मोठा हौद आहे आणि पाण्याची लाईन पाईप टाकलाय आणि हा पाणी कुठेतरी गेला असावा. पुरातन वाड्याचे अवशेष सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अवशेष क्रमांक 2 इथे पुरातन वाडा असावा. आपण तिकडे बघितला होता तो होता पाली दरवाजा आणि इथे आलोय आपण महादरवाजा. इकडून सुद्धा पायऱ्या आहेत आणि या झाडावर शेवाळ बघू शकता. हिरवा गार आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो इकडे आपण पुरातन वाड्याचे अवशेष पाहिले आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता बाले किल्ल्याकडे जाण्याचा एरो दाखवलेला आहे. इकडे आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत आणि पाऊस सुद्धा आता लवकरच पाऊस बरसणार आहे. त्यामुळे लगेच आपण आसरा शोधूया. मित्रांनो तिकडे बाली दरवाजाकडे जाण्याचा रस्ता दाखवत आहे आणि इकडे बाले किल्ल्याकडे. बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचा सर्वोच्च माथ्यावरचा भाग ज्याला आपण बाले किल्ला असं म्हणतो. आणि ही उत्कृष्ट चढाई करून आपल्याला बाले किल्ल्यावर जायचं आहे. ओ वाऱ्याचा वेग काय. ही बघा झाडं बघू शकता किती प्रचंड मोठ्या प्रमाणात वारा वाहत आहे. आणि खरं तर याला पावसाचा रौद्ररूप म्हणावं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो पावसाने रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे आपण आज आषाढी एकादशी असल्या कारणामुळे हरिनावाच्या गजरात गाणी लावून अशा प्रकारे या डोंगरावर नृत्य थेट कसे चढले असतील याची कल्पना न केली तरी. कारण इकडे बघा खोल दरी आहे आणि खडकाल अशी शेवाळलेला हा डोंगर कातळाचा भाग आहे आणि इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वारे वाहताना दिसत आहेत. मित्रांनो अशा प्रकारे या खडतर माथ्यावरून आपण येऊन पोहोचलो आहे बाले किल्ल्यावर. आणि डेंजर असे हवा वाहते आणि आपण आता बघूया हाच आहे बाले किल्ला किल्ल्याचा सर्वोच्च माथ्यावरचा भाग आणि हा आपण एक्सप्लोर करूया. सर्वोच्च माथ्यावर एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे इथे CCTV कॅमेरा का लावला असेल बरं.
पुरातन वाड्याचा अवशेष क्रमांक 8. हे घर बघा कशा पद्धतीने वर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारी वाटते, खूप छान वाटतंय इथलं दृश्य पाहताना. आणि इकडे सुद्धा तलाव आहे, पण त्या तलावावर बऱ्यापैकी गवत झालंय, त्यामुळे खूप मोठा असा तलाव आहे. म्हणून आपल्याला गवत झाल्या असल्या कारणामुळे आपल्याला इथलं पाणी दिसत नाहीये. अरे वा, हाच आहे तो निसर्गाचा अद्भुत चमत्कार जो की आता आपण अनुभवतोय. अचानक ढग वर यायला लागलेत, असं वाटतं टाइम लॅप्स, हायपर लॅप्स ऑन करावा. छत्रपती शिवाजी राजांचे आज्ञापत्र. तर मित्रांनो, इथे आपल्याला गडावर केदारेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं. आणि आता आपण मंदिरात जाऊया. सुरुवातीलाच आपल्याला नंदीचं दर्शन घडतंय. त्या अशा प्रकारे बघू शकता आपण या मंदिरामध्ये शिवपिंडी आहे आणि शिवपिंडीच्या भोवती पाणीसुद्धा आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची देखील मूर्ती आहे. आणि बाजूला पाहिलं तर आपल्याला सभोवताली इथे तलाव आहे आणि हिरवळसुद्धा पसरलेली खूप छान दिसून येते. अशा प्रकारे आपण अजून इथला परिसर एक्सप्लोर करू या. मित्रांनो, आपण ह्याच वाटेने आलो होतो आणि परतीच्या प्रवासाला निघतोय, पण या ढगांच्या मुळे आपल्याला ती वाट दिसेनाशी झाली आणि परत एकदा वाऱ्याने त्याचा रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली आहे. चढायच्या टायमाला आणि उतरायच्या वेळेला हा वारा आहे, हा रौद्ररूप दाखवतोय. मात्र पाऊस शांत बसला आहे. सोपं होतं त्यापेक्षा उतरायला खूप कठीण आहे. आणि आपण बघू शकता एक चुकीचं पाऊल आणि थेट स्वर्गाची चाहूल अशी आणि एक जादू.